लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता इथे जीवा नंदिनीला खडवत असतो आणि आता तो म्हणतो, एक घास जीवा. तर आता जीवा म्हणता म्हणता थांबतो तो. तर आता नंदिनी बघते त्याच्याकडे. काय झालं असं म्हणते आता ती जीवाला. तुमच्या नावाचा घास पुढे केला तर मी खाणार नाही का, असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, एक घास जीवाचा, असं म्हणून तो खडवतो नंदिनीला आणि मग ती खाते पण. आणि आता तो म्हणतो येस. आता जीवा खडवत असतो घास नंदिनीला आणि ती पण आता खात असते. तर आता नंदिनीच्या पोटांना थोडासा भात लागलेला असतो. तर आता जीवा दाखवत असतो तिला, पण नंदिनीला मात्र कळतच नाही कुठे आहे म्हणून. तर आता ती इकडे तिकडे बघते, दुसरीकडून भात काढते, पण जिथे लागलेला असतो ना त्या ठिकाणी तिचा हात लागतच नाही. त्यामुळे आता जीवा स्वतःहून नंदिनीच्या तोंडावरून तो भात बाजूला करतो. तर आता थोडासा रोमॅन्टिक सीन दाखवलाय बघा प्रेक्षक हो, जीवा आणि नंदिनीमध्ये. आणि जीवा आता तो भात दाखवतो तिला, जो तिच्या तोंडावर होता तो. हे घे असं म्हणून जीवा आता शेवटचा घास सुद्धा खाडवतो नंदिनीला. अरे वा, बघता बघता सगळा वरण भात संपला की, असं म्हणत होता जीवा. वा, दॅट्स ग्रेट. कारण आता नंदिनीने पूर्ण वरण भात खाल्लेला असतो ना जीवाच्या हातून. एक मिनिट, असं म्हणत होता जीवा. तो आता पाणी सुद्धा देतो नंदिनीला. तर आता नंदिनी पाणी सुद्धा घेते. तर आता जीवा मनातल्या मनात विचार करतो, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो असं म्हटलेलं असतो ना विक्रम, ते आठवतं त्याला. त्यामुळे शोधावं प्रत्येकाने आपला आपला वरण भात. नंदिनी, तू माझा वरण भात आहेस की नाही मला माहित नाही, पण मी तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही, असं म्हणतो आता जीवा मनातल्या मनात. थँक्यू, असं म्हणते आता नंदिनी जीवाला. खाल्ल्यावर कळलं की पोटात खरंच खड्डा पडला होता. आता जरा ठीक वाटतंय, असं म्हणते नंदिनी. आणि आता नंदिनी उभारतेने जाते तिथून. तर आता जीवा तिला अडवतो. एक विचारू का, असं म्हणतो तो. तू 24 तास मागून घेतलेस, पण या 24 तासात तू नक्की कुठला पुरावा घेऊन येणार आहेस, असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. जेव चल, असं म्हणतो आता तो सायकलवाला तिच्या बायकोला. देशमुख, असं म्हणते आता काव्या पार्थला. काय झालंय, कसला विचारात पडलाय. आता आईशी बोलणं झालं, असं जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे घरी, पण नीट कळालं नाही, असं म्हणतो आता पार्थ काव्याला. असू द्या असू द्या, घरचा काही विचार करू नका. आता जेवण वाढलंय ना, ते खाऊन घ्या, असं म्हणते आता सायकलवाल्याची बायको. जेव्हा जेव्हा, असं म्हणते ती. तर आता एकच प्लेट असते बघा दोघांमध्ये. तुमचं तुम्ही वाढून घ्या, हे ताट माझ्यासाठी, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ तिच्या हातून काढून घेतो परत ती प्लेट. माझं आहे माझं आहे, असं म्हणत असते काव्या. द्या म्हणजे द्या, असं म्हणत असतो आता पार्थ. ऐका ना, मला द्या, आपण आपल्या घरी नाही आहे, असं लहान बाळासकं भांडू नका, असं म्हणते आता काव्या. लहान बाळासकं तुम्ही भांडता, तुम्ही कायम भांडता, त्या इथे, असं म्हणतो होता पार्थ. म्हणजे तुम्हाला का म्हणायचं आहे मी कायम अशी भांडत असते का तुमच्याशी. काही बडबडू नका हा देशमुख, असं म्हणते आता काव्या. तुम्हाला काही कळतच आहे का, तिथून आलं तुम्हाला घेऊन जायला, असं म्हणत होता पार्थ. मला भुकले आहे, द्या मला जेवण, असं म्हणते आता पार्थ. काय कुत्रा मांजरासारखं भांडताय हा, ते पण एका ताटावर ना. तुमचा काय बालविवाह झालाय का, असं म्हणते आता सायकलवाल्याची बायको आणि हसते जोरजोरात. तर आता तिचा नवरा पण हसायला लागतो. हसायला का पैसे लागतात, असं म्हणते ती बाई. चला जेवा, असं म्हणते ती. दोघांनी बी एकाच ताटात जेवायचं, जेवा, असं म्हणते ती. तर पार्थ आता खुश होतो आणि म्हणतो, अरे वा. तर काव्या मात्र चिडते, अरे वा वा, असं नाही चालणार, 2 ताटं लागतील. नाही नाही, दुसरं ताट हवंय मला, असं म्हणत होता पार्थ. आमच्याकडची ताटी संपली, असं म्हणते ती बाई. सांगितलं ना एका ताटात जेवायचं म्हणून, आणि मॅने मला सांगितलंय तुमचं ताजं ताजं लग्न झालंय म्हणून, असं म्हणते ती बाई. आधी ताजं मंगळसूत्राच्या वाट्या सरळ केल्यात म्हणताय, आता ताजं ताजं वाढलंय, गरम गरम का वाढलंय, तर गप गुमान जेवायचं, कळलं का, मी सांगते म्हणून जेवायचं. जेवायचं तर जेवायचं, दोघांनी मिळून एका ताटातच जेवायचं, असं म्हणते ती बाई आता. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. काय होतंय, असं म्हणते ती बाई. लाज वाटते का एका ताटात जेवायला हा, असं म्हणते ती बाई. नाही, हे ना वाटते, असं म्हणतो आता पार्थ. काय हो, असं म्हणते आता काव्या. काय गरज होती एवढी सगळी स्टोरी त्यांना सांगायची, असं म्हणते आता काव्या. म्हटलं आपली स्टोरी ऐकून या दोघांमध्ये भांडणं कमी होतील, पण हे तर आपल्यावरच उलटलं, असं म्हटलं होतं पार्थ. तुम्ही, असं म्हणते आता काव्या. तुम्ही काय, असं म्हणतो होता पार्थ. तर आता भाकरी अर्धी अर्धी करते काव्या, वांग्याची भाजी सुद्धा. हे तुमचं, हे माझं, असं म्हणते आता काव्या. अगं बाई, संसारात तुमचं आमचं काही नसतं, सगळं जे काय असतं ते दोघांचं असतं, भांडण बी आणि प्रेम बी, असं म्हणते ती बाई आता काव्याला. कळलं, असं म्हणतो आता पार्थ. मला एक सांगा, खरंच तुमचं लगीन झालंय का, असं म्हणते ती बाई. तुम्ही सारखा सारखा असा का संशय घेता हो, लग्न झालंय की नाही ते, असं म्हणतो होता पार्थ. संशय नाही येणार का, तुम्ही अशा कुत्रा मांजरासारखं भांडताय, संशय येणारच ना. संशय येतोय, तुमचं लग्न झालंय ना. हा, मग सिद्ध करून दाखवा, असं म्हणते ती बाई. सिद्ध करायचं कसं, असं म्हणतो होता पार्थ. कसं म्हणजे दोघांनी एकमेकांना भरवा आमच्या समोर, असं म्हणते ती बाई. हा, असं म्हणतो माणूस. तर पार्थ मात्र खूप खुश होतो हे ऐकून, आणि आता तो काव्याकडे बघतो. कशाला करायचंय सिद्ध, हा, असं म्हणते तर काव्या. नाही म्हणजे हे काय गळ्यात आहे ना मंगळसूत्र, झालं की सिद्ध, असं म्हणते तर काव्या. कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय तू, असं म्हणते आता ती बाई. तर आता पार्थ बघतो काव्याकडे.
मग त्याला भरवायला कशाला लाज वाटते ग तुला, असं म्हणते आता ती बाई काव्याला. पार्थ मात्र खूप खुश होत असतो. मी सांगते बराबराने सांगते, तुम्हाला जेवता का नाही तुम्ही एका ताटाने, असं म्हणते ती बाई. हो हो जेवतो असं म्हणतो होता पार्थ. भरवा भरवा असं म्हणते ती बाई. भराव असं म्हणते ती. ते म्हणतात एवढं फोर्स करताय तर मग ठीक आहे असं म्हणतो होता पार्थ. तर आता ती सायकलची बायको खुश होते फार. बघते मी तुम्हाला घरी जाऊन असं म्हणते आता काव्या. आता पार्थ खाडवतो काव्याला एक खास. आणि आता हणम्या पण खडवायला बघतो त्या सायकलवालीला. आता तू भरव ग त्याला असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या खाडवते पार्थला आणि पार्थ तिचा हात चावतो. आणि आता लाजते त्या सायकलवाल्याची बायको. जोरात चावतो होता पार्थ काव्याचा हात. घंटा वाजली असं म्हणते सायकलवाल्याची बायको. ऐकायला आली असं म्हणतो आता पार्थ. आज श्रावणी सोमवार आहे ना असं म्हणते ती बाई. आरती संपली म्हणून घंटा वाजली असं म्हणते ती बाई. क्या बात है, हा माझ्या आयुष्यातला बेस्ट श्रावण आहे. आज देवळात न जावताच फळ मिळाले असं म्हणतो तो. तेव्हा माझ्या आणि काव्याच्या संसाराचा गाडा मी एकट्याने ओढतोय. मध्ये मध्ये अशी दरड कोसळू दे म्हणजे हे नातं ढासळणार नाही असं म्हणत होता पार्थ मनातल्या मनात. देशमुख असं म्हणत होता काव्या. देव जेवा आता म्हणते ती. हा असं म्हणतो होता पार्थ. भरो भरो असं म्हणते आता ती सायकलवाल्याची बायको. मात्र काव्या तर चिडतेने भरवते पार्थला. लई भारी असं म्हणतात सायकलवाल्याची बायको. आता मी भरवायचं ना असं म्हणतो पार्थ. आता पार्थ पण भरवतो काव्याला. तर आता देशमुखांचं घर दाखवलं. पुरावा तर मी आणणारच आहे असं म्हणते आता नंदिनी. माझा सगळा चांगुलपणा पणाला लावून मी वसवात्यांचं खोटं सगळ्यांसमोर आणणार आहे. हो पण तू नक्की काय करणार आहेस असं म्हणत होता जीवा. मला सांग तरी असं म्हणत होतो. नाही जीवा, मी ही माझी एकटीची लढाई आहे, मला एकटीलाच लढू दे असं म्हणते आता नंदिनी. पण मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणत होता जीवा. एकत्र लढूया ना आपण. नाही नको असं म्हणते आता नंदिनी. मला तुम्हाला कुठल्याही अडचणी टाकायचं नाही आहे असं म्हणते नंदिनी. आज नाही म्हटलं तरी बाबा थोडे नाराजच आहेत माझ्यावर असं म्हणते आता नंदिनी. मला माझ्यामुळे तुमच्यावर चिडायला नको आहे. अगं पण माझ्यामुळे जर तुला हेल्प होणार असेल तर बाबा काय चिडतील माझ्यावर असं म्हणत होता जीवा. हे बघ, तू स्वतःवर आरोप केलायस त्यामुळे आई बाबा ऑलरेडी डिस्टर्ब आहेत. पण तरी त्यांना माहिती आहे की तू उगाच आरोप नाही करणार. आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं असं म्हणत होतं जीवा. हो पण तुम्ही माझ्यामुळे भरडले जाल ह्याची मला भीती वाटते असं म्हणते नंदिनी. भीती तर मलाही वाटते नंदिनी. तुझ्यासोबत काही उलटसुलट होणार नाही ना याची असं म्हणत होता जीवा. आणि भरडले जाणारच आहोत तर एकत्र भरडले जाऊ ना. लग्नामध्ये सप्तपदी चालतात ना. आपण एकमेकांना कुठल्याही संकटात सोबत करू असं वचन दिलंय. आणि तरी तुम्हाला मागे हटायला सांगतेस असं म्हणत होता जीवा. कारण जे लग्न आपण मोडायला निघालोय त्यात दिलेल्या वचनांना काहीच अर्थ नाही जीवा असं म्हणते आता नंदिनी. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही आता उगाच हाट करू नका असं म्हणते नंदिनी. आता सगळ्यांसमोर तुम्ही मला सपोर्ट केलात यासाठी खूपच थँक्यू असं म्हणते आता नंदिनी. पण आता जे काय करायचंय ते मीच करेन असं म्हणते आता नंदिनी. आई ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल हे सांगता येत नाही. आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे असायला हवं असं म्हणते आता रम्या वसवात्याला. ती काय करणार आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला असं म्हणते आता वसवात्या. नंदिनीला मी चांगली ओळखून आहे. ती तिचा पुढचा डाव खेळायच्या आधी मी माझी चाल खेळून मोकळी झालेली असेल असं म्हणते वसवात्या. जशी आत्या नंदिनीच्या आधीच तू तुझी चाल खेळून मोकळी झालीस तशीच ना असं म्हणते आता रम्या. तर वसवात्या खूप हसतात आणि म्हणतात अगदी तशीच. पण आई म्हटला तुला म्हणजे नंदिनीचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मुद्दाम तू दीपकचा नंबर तुझ्या मोबाईलमधून डिलीट केला नाहीस. आणि तिने घरातल्या सगळ्यांना सांगण्याआधी तो डिलीट केलास. आणि तिला घरातल्या सगळ्यांसमोर तोंडावर पाडलास असं म्हणते रम्या. आणि वसवत्या हसतात. साधेपणा भोवला ग तिला. दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये बघितल्यानंतर मी तो नंबर डिलीट करू शकते हे सुद्धा तिच्या डोक्यात आलं नाही. बावट कुठली असं म्हणते आता वसवत्याने हसते. नाही नाही, कदाचित तिला असं वाटलं असेल ना की मी सगळ्यांसमोर घाबरून मान्य करेन. मी सगळं हे मान्य करेन की सगळं माझं मी केलं हा असं म्हणून हसतात होता रम्या आणि वसवत्या. करेक्ट, अगदी अगदी तसंच वाटलं असेल तिला असं म्हणतात रम्या. पण आई बाय द वे दिलेल्या 24 तासांपैकी 4 तास संपले सुद्धा असं म्हणतात रम्या. त्या 4 तासांसारखे 24 तास सुद्धा संपतील रम्या असं म्हणते आता वसवत्या. आणि उद्या ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल हा शब्द आहे वसुंधराचा असं म्हणतात आता वसवत्या. उद्या मी काय करते ना ते बघच तू रम्या असं म्हणते आता वसवत्या. तर आता पार्थ मात्र इकडे तिकडे एरजाऱ्या मारत असतो. आई फोनवर थोडी डिस्टर्ब्ड आहे असं वाटलं. घरात काही मेजर तर घडलं नसेल ना असं म्हणत होता पार्थ. लवकर जायला हवं उद्या असं म्हणत असतो. तेवढ्यातच तो सायकलवाला येतो बाहेर. काय र कसला विचार करतोयस एवढा असं म्हणत होतो सायकलवाला. घरचा हा घरचा विचार करतोय असं म्हणत होता पार्थ. तुझी कारभारीण इथे तुझ्यासोबत असताना एवढा विचार करतोयस घरचा. हे अग्रीफच आहे सगळं असं म्हणतो तो. अग्रीफ म्हणजे असं म्हणत होता पार्थ. अग्रीफ म्हणजे नवल आहे सगळं असं म्हणतो तो. मग पण बरं आहे माझी कारभारीण इथेच आहे ते
कारण त्या घरी असल्या असत्या आणि मी इथे अडकलो असतो तर मला फोन करून बडबड करून त्रास केला असता की तुमच्यामुळेच दरड कोसळली, हे खापर सुद्धा माझ्यावरच फोडलं असतं असं म्हणत होता पार्थ. नाही नाही, जरा हळू बोला, नाहीतर आतमध्ये ऐकलं ना तर उचक्या लागतील आणि येईल तुमच्याशी भांडायला असं म्हणत होता तो सायकलवाला. हो, ते होऊ शकतं असं म्हणत होता पार्थ. त्या ना दरडीसारख्या आहेत, माझ्यावर कधीही कोसळू शकतात असं म्हणत होता पार्थ. म्हणजे तुम्ही सुद्धा घाबरता त्यांना असं म्हणतो तो माणूस होता. तुमच्यापेक्षा कमीच असं म्हणत होता पार्थ आणि दोघेही हसतात होता. अहो मी घाबरत नाही, मला क्वचित भीती वाटते असं म्हणतो तो. हो, तुमची बघितली भीती सायकलला ला चेन लावण्यापासून असं म्हणत होता पार्थ. पण एक विचारू का दादा तुम्हाला असं म्हणत होता पार्थ. बसा असं म्हणत होता पार्थ सायकलवाल्याला. माझ्या घरात मलाच बसायला सांगणार असं म्हणत होता सायकलवाला. मला एक सांगा ताई, एवढं तुमच्या पाठीमागे लाटणं वगैरे घेऊन लागता, तुम्ही सहन कसं करता असं म्हणत होता पार्थ. मी कुठे सहन करतोय, उलट तीच सहन करत असते मला असं म्हणत होता सायकलवाला. माझ्या तब्येतीवर जाऊ नको, मला लई मस्ती आहे, मला ना पट्टे कुटायची लई नाद आहे. दिवसभर मी मेहनत करून जी कमाई करतो ना ती रात्री जुगारात जाऊन हारून येतो, त्यामुळे ती बस बोंबलत असं म्हणतो तो माणूस. बरोबर आहे तिचं पण. आणि पहिलं तर मी जाम पिऊन यायचो, हा फुल टाईट पिऊन असं म्हणत होता पार्थ. ते पण ती सहन करायची, म्हणजे मला जाम बोलायची, जाम शिवाय द्यायची, बदडायची, हाणायची, मारायची. एकदा का तिचा राग गेला, प्रेमाने माझ्या जवळ येऊन बसायची असं म्हणतो तो माणूस. माझ्या गालावर हात फिरवायची आणि म्हणायची, हाणम्या लागलं का रे तुला, जाम प्रेमाने विचारायची. आणि वर विचारायची, भूक लागली असेल ना, काय पोटासाठी खाणारच का नाही. आणि मी आपण तेव्हा जरा भाव खायचो की बराच वेळ काय बोलायचो नाही आणि नंतर विचारायचो, कारभारणी तू जेवलीस का. आणि एकदा का तिला कारभारणी बोललो ना की मला कवटाळून घट्ट मिठी मारायची आणि काय मोकळा करून रडायची. म्हणजे वरवर फक्त राग दाखवतात पण मनातून प्रेम करतात तुमच्यावर असं म्हणत होता पार्थ. प्रेम म्हणजे काय, माझा फणस आहे तो फणस असं म्हणत होता सायकलवाला. आहे कशी बघितलं नाही, काय का बोलताय असं म्हणत होता पार्थ. बाहेरून टोचणारी असली ना तरी आतनं माझ्यासाठी शोषणारी आहे असं म्हणत होतं सायकलवाला. दादा एवढं कळतंय तर मग सोडून द्या ना, पत्ते खेळायचं असं म्हणत होता पार्थ. वा, सगळं कसं काय सोडणार होता, त्यासाठी दारू सोडली नाही का असं म्हणतो होता तो माणूस. सोडली कशी असं म्हणत होता पार्थ. सोडली कुठे, मला सोडायला लावलं असं म्हणतो तो माणूस. एकदा काय झालं, एकदा मी असा फुल टाईट होऊन आलो, म्हटलं उठ, हिंमत असेल तर बोल ना असं म्हणतो तो. बोलायलाच तयार नाही असं म्हणत होता तो सायकलवाला. मला हाणला नाही, मारला नाही, काय केला माहितीये, तिने एक पोतं घेतलं, पोत्यावरती ती बसली, दुसऱ्या पोत्यावरती मला बसायला सांगितलं आणि मला विचारते कशी, चपटी मारणार का काय, त्याने विचारलं तुम्हाला असं म्हणत होता पार्थ. हा, तिने विचारलं आणि फक्त विचारलं नाही, चपटी काढली, उघडली, उघडल्यानंतर 2 ग्लासामध्ये ओतली आणि मला उलटी बोलली कशी, आजपासून तुझ्याबरोबर मी पण पिणार रोज असं म्हटली ती. अशी बोलल्यावरती माझी एकदम उतारली. तिने ग्लास घेतला, तोंडाला वाल निघाली, मी तिचा ग्लास उडवून दिला आणि तेव्हाच बोललो, मी आजपासून दारू सोडली तुझ्यासाठी म्हणून. आणि तेव्हापासून मग मी दारू सोडली असं म्हणतो तो माणूस. वा वा, ताईनी छान शक्कल लढवली असं म्हणत होता पार्थ. पत्यांच्या बाबतीत का नाही केलं असं म्हणत होता पार्थ. पत्यांच्या बाबतीत पण करत होती पण मी त्यावेळी मागे नाही हटलो असं म्हणत होता सायकलवाला. मी पत्ते घेतले आणि तिलाच शिकवायला सुरुवात केली. काय बोलताय तुम्ही, खरंच दोघे खूप मजेशीर आहात बघा बा असं म्हणत होता पार्थ. माझ्यापेक्षा तुम्ही दोघं जास्त मजेशीर आहात. तुम्ही मगाशी जे काय भांडत होता ना ते एकदम सुपर असं होतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तिच्या पुढ्यातनं ताट घेतलं ना ते तुमच्याकडे असं बघत होती ना की केव्हा खाऊ काही घिळू म्हणून असं म्हणतो होता तो माणूस. अहो आमचं फिसकारणारं मांजर आहे, फिसकारलं माझ्यावरती असं म्हणत होता पार्थ. नाही दादा, ते फिसकारणारं असलं ना तरी नख मारत नाही, ते आपलं मांजर आपल्यावर फिसकरायचं नाटक करतं आणि नंतर हाताने आपल्याला गोंजरतं असं म्हणतो होता तो माणूस. अहो संसारामध्ये असंच असतं, फिसकारणं आलं, हसणं आलं, रडणं आलं, रागवणं आलं, रुसणं आलं, त्याशिवाय संसारामध्ये मज्जा नाही असं म्हणतो तो. आता जेवणात नाही का, जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, त्याच्यामुळे त्या जेवणाला छान चव येते. तसंच आहे आपल्या संसाराचं असं म्हणतो होता सायकलवाला. पाच विचारात पडतो मात्र. बरोबर आहे तुमचं, पण एखाद्याला समोर वाढलेलं संसाराचं ताटच नको असेल तर असं म्हणत होता पार्थ. तर नकोच असेल ना तर अख्खं ताट पुण्यामध्ये ठेवायचंच नाही, त्याच्या संसाराच्या ताटामध्ये रोज वेगवेगळे पदार्थ ठेवायचं. म्हणजे रागासाठी झणझणीत रस्सा ठेवायचा, प्रेमासाठी गोड गुलाबजाम ठेवायचा, आंबटपणासाठी लोणचं वाढायचं आणि तिला जर फुगा झाला असेल तर तो फुगा फोडण्यासाठी तळलेला पापड वापरायचा असं म्हणत होता सायकलवाला. आणि एखाद्या दिवशी जेवणा पार आनळणीच करायचं, पहिल्या घासालाच तोंड उचकटलं तर त्यात चमूट मीठ टाकायचं, तर संसाराला नुसतं चव येत नाही तर संसारातला गोडवा पण वाढतो असं म्हणत होता तो सायकलवाला. तर पार्थ सगळं ऐकत असतो.
तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता देशमुखांच्या घरी वसुहत्याला आठवतं, मला किडनॅप करणाऱ्या वसुहत्याच होत्या हे सिद्ध करण्यासाठी पुढच्या 24 तासांमध्ये मी पुरावा आणून देईन असं म्हटलेली असते ना नंदिनी. ते आठवतात वसुहत्यांना. आणि लक्षात ठेवा वसुहत्या, नंदिनी बोलून नाही करून दाखवते ताई असं म्हणतो आता विक्रम. आणि वसुहत्या राखी घेऊन थांबलेल्या असतात आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो आता विक्रम देवासमोर येऊन. तर आता विक्रम बघतो वसुहत्याकडे. ताई असं म्हणतो आता विक्रम. अगं रडतेस का तू ताई? आज रडण्याचा दिवस नाही आहे, आज आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. बहीण भावांचं नातं साजरं करण्याचा दिवस आहे असं म्हणतो होता विक्रम. आज रक्षाबंधन आहे, विसरलीस का तू असं म्हणतो तो. हे बघ मी केव्हापासून तयार होऊन बसलोय, वाट बघतोय तुझी. आज येऊन राखी बांधशील म्हणून. शांत हो, रडू नकोस आता अजिबात असं म्हणत होता विक्रम. शांत हो, पटकन राखी बांधायला ये. रडत नाही आहे रे विक्रम, आनंदच अश्रू आहेत असं म्हणते आता वसुहत्या. खरं सांगू विक्रम, मी खरं तर आज आस लावून बसले होते की तू येशील आणि माझ्याकडून राखी बांधून घेशील. ओवाळणीची सगळी तयारी सुद्धा केली होती, राखी सुद्धा आणली आहे बघ ना असं म्हणते आता वसुहत्या. मग मनात विचार आला की आज तू माझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी हात पुढेच केला नाहीस तर असं म्हणते आता वसुहत्या. विक्रम नक्की हात पुढे करेल. आता जी राखी मी बांधणार आहे ती अथूट धाक्यातली राखी विक्रमला अशीच जखडून ठेवेल की ह्यानंतर काही झालं तरी तो माझीच रक्षा करेल, नंदिनीची नाही असं म्हणत होता वसुहत्या मनातल्या मनात. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. येतो असं म्हणते आता काव्य. अगं तू सवाशीण आहेस ना, हळद कुंकू लावावं लागेल असं म्हणते आता ती सायकलवाल्याची बायको. फक्त 12 तास उरले तुझ्याकडे असं म्हणते आता रम्या. जर का 12 तासामध्ये तू पुरावे दाखल केले नाहीस तर तुला काय करायचं आहे हे नीट लक्षात ठेव नंदिनी असं म्हणते आता रम्या नंदिनीला. तर आता इथे वसुहत्या दीपकडे आलेल्या असतात आणि म्हणतात आता तूच मला मदत करू शकता तोच. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.